मध्य प्रदेशामध्ये तिकडं सध्या भावांतर योजनेतून सोयाबीनची खरेदी सुरू आहे। जेव्हा मध्य प्रदेश सरकारनं सुरुवातीला 2017मध्ये भावांतर योजना राबवली होती आणि जेव्हा भावांतर योजनेचा कालावधी संपला, मुदत संपली, त्यानंतर तिथल्या सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला 15 ते 20% वाढ दिसून आली होती। मग यंदाही असं होऊ शकतं का किंवा होणार का असा प्रश्न आता चर्चेला येतोय। तसंच महाराष्ट्रामध्ये देखील सोयाबीनची खरेदी आता हळूहळू वेग घेते आहे। पुढच्या 10-15 दिवसांमध्ये सोयाबीनची खरेदी कदाचित 6 ते 7 लाख टनांचा देखील टप्पा पार करू शकतं असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे। कारण त्यामागचं प्रमुख कारण असं आहे की राज्यामध्ये आता खरेदी केंद्रांची संख्या खूपच वाढली आहे। सरकारनं आतापर्यंत जवळपास 1049 खरेदी केंद्रांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव नाफेडकडे पाठवला। त्यापैकी नाफेडनं आतापर्यंत 882 खरेदी केंद्रांना खरेदीची अंतिम मंजुरी दिली आहे। म्हणजे 882 खरेदी केंद्र आता सुरू झाली आहे। खरेदी केंद्रांचं जाळं विस्तारलं गेलंय, परंतु त्यामध्ये काही अडचणी आहेत। त्यात प्रामुख्याने अडचण अशी आहे ती म्हणजे एकतर शेतकऱ्यांच्या नोंदणीची अडचण आहे। नोंदणीसाठी खूप कालावधी लागतोय आणि नोंदणीसाठी केवळ आता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत आहे। त्यामुळे सोयाबीनच्या नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, किमान 15 दिवसांनी ही मुदत वाढवावी अशी मागणी आता शेतकरी करतात।